कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बोलना सिद्धू बोलना। अरे भीड़ बिंदास सिद्धू। एक्सक्यूज मी। सेम टू यू। सिद्धू तू वहिनीने डायरेक्ट इग्नोर केलं रे। अरे जाऊन सांग ना एकदाच काय ते। बोल ना काय ते सिद्धू। भावना मॅडम, तुम्ही कोणाची वाट बघताय का? हो, मी वाटच बघते। तुम्हाला इथे कोणी दिसलं का हो? नाही म्हणजे तुम्ही तिकडे बसला होतात ना, म्हणून तुम्हाला विचारते। मी त्यांना फोन करून विचारलं पण ते म्हणाले की मी पोहोचलोय, पण मला कुठेच दिसले नाहीत। तुम्हाला कोणी दिसलं का? खरं सांगू तुम्हाला, म्हणजे अहो झाली ती कॉलर ताट, आता तरी सांगा। म्हणजे असं डायरेक्ट सांगू तुम्हाला का थोडी हिंट देऊ? अहो काय बोलताय? अच्छा, मला सांगा की माझं आडनाव काय? सिद्धिराज गाडे पाटील। करेक्ट, बरोबर। एक मिनिट एक मिनिट, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की तुम्हीच गाडे पाटील आहात? हो। नाही 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 नाही, हो 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 हो। अहो मी काय विचारतेय सिद्धिराज गाडे पाटील, बोला। अहो मी काय विचारतेय सांगा तरी मला। तुम्हाला असंच म्हणायचंय ना की तुम्हीच मिस्टर गाडे पाटील आहात? हो मग त्यात नवीन काय सांगताय? अख्ख्या जगाला माहितीये की तुम्हीच मिस्टर गाडे पाटील आहात। पण हा, मी काही इथे तुमची वाट बघत नव्हत्या, मी दुसऱ्या गाडे पाटलांसाठी इथे थांबले। नाही नाही, तसेही ते गाडे पाटील खूप वेगळे आहेत तुमच्यापेक्षा। खूप भला माणूस आहे। आनंदींच्या वेळी तर त्यांनी मला इतकी मदत केली आहे ना, मला त्यांना फक्त थँक्यू म्हणायचंय, म्हणून मी इतका वेळ त्यांची इथे वाट बघतेय। अहो पण मॅडम, मी पण तर गाडे पाटील आडनावाचा होता ना। हो तुम्ही आडनाव बंधू आहात ते मला कळलं, पण तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। ते गाडे पाटील वेगळे। बोल सिद्ध्या बोल। सिद्धू बोल बोल, आता नाही तर कधी नाही। मी फोन लावल्यावर तुम्हाला कसा फोन लागला? नाही 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 हो. हे बघा, मी आता फोन कट केला तर तुमचा फोन कट झाला। नाही हो, काय कुठं? हॅलो। अरे काय रे? अरे काय यार, अरे मी बोललो ना उद्या करा मीटिंग म्हणून। बापरे, एक सेकंद धडकीच भरली मला की हेच खरे गाडे पाटील आहेत की काय, पण सुटले आणि सुटणारच होते म्हणा। एक अत्यंत चांगला बोलणारा, मदत करणारा माणूस कुठे,
आणि हा जनसेवा हीच ईश्वर सेवा म्हणत टाइमपास करणारा कुठे. बरं बरं, नाही ठीक आहे ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, उद्या बोलू आपण, ठीक आहे. काय माणसं असतात नाही काय. बरं ते चहा पिऊया. ते जाऊ देऊ, तुम्ही इथे काय करताय? वाट बघतोय. अच्छा, म्हणजे आपण दोघंही ज्यांची वाट बघत होतो ते अजून आलेच नाहीये. असो, मला लवकर घरी जायला पाहिजे, नाहीतर मला उशीर झाला म्हणून आई काळजी करत राहील. आणि गाड्या पाटलांचं काय मग? बघू आता नंतर. अहो असं नको. खाल्लीस माती खाल्लीस. अरे काय यार, बोलायचं ना यार सिद्धू. तर वेळ निघून गेली ना, खऱ्यामध्ये आयुष्याची माती होईल तुझ्या. नीलू, ये बस. आई, तुम्ही दिलेल्या यादीनुसार सगळ्यांना आमंत्रण देऊन झाली. आणि हो, ते गुरुजींना फोन करून उद्याची वेळही कळवली. गुणाची आहेस ग खरंच. नीलू, तू असतेस ना तर माझी काळजीच मिटल्यासारखी वाटते बघ. घरची मोठी सून शोभतेस. आई, आता घरच्या कार्यामध्ये काम नाही करणार तर कधी करणार? हो ना, मग जरा मला मदत करशील का? काय झालं? अगं, पूर्वीसाठी कुठली साडी निवडू मला खरंच कळत नाहीये, जरा मला सांग ना. ती पाहू. बघ कशी वाटते. आई, ही साडी किती सुंदर आहे. ही देऊयात पूर्वीला. हो ना, मला सुद्धा आवडली ही. काय झालं आई? उद्या तुमच्या लाडक्या मुलाचा साखरपुडा आहे आणि तुमचा चेहरा असा का? नाही अगं, मला खरं तर खूप आनंद झालाय, पण सिद्धूला आणि पूर्वीला दोघांनाही माहित नाहीये त्यांचा साखरपुडा आहे. ते कसं सांगू मला खरंच कळत नाही. मला दडपण आलंय त्याचं. पप्पा आणि हे सिद्धूला समजावून सांगतील. आणि तुम्हाला तर माहितीये, सिद्धू पप्पांच्या शब्दाबाहेर नाही. आणि पूर्वीचं म्हणाल तर तिचं माझ्यावर सोडून द्या, पण तुम्ही बिनधास्त राहा. आणि तिला कसं समजवायचं मला चांगलं माहितीये. खरंच नीलू, मला तर इतकं बरं वाटतंय ना, मनावरचा मोठा भार हलका झाला. कधी एकदा आता उद्याचा दिवस उजाडतोय आणि माझ्या सिद्धूचा साखरपुडा होतोय असं झालंय मला. आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं काही नीट होईल. बरं, मी ही साडी आईना दाखवून येते. हो हो, चालेल. भार तर तुम्ही माझा हलका करता आई. काय आनंद साजरा करायचा आहे तो उद्याच करून घ्या, कारण सिद्धूचा साखरपुडा जरी पूर्वीशी झाला तरी त्याचं लग्न होणार ते भावनाशीच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.